तो चला टॉस तर वावरल्या संघाने प्रथम टॉस जिंकला आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा म्हणजे कोयना 2 संघाला मात्र प्रथम वावरली टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे कोयना 2 संघाला प्रथम फिल्डिंग करावी लागेल चला पंच वैभव शेवाळे आणि त्याचबरोबर वैभव रसाल हे देखील मैदानाची आपण पाहणीशा करत आहेत आणि त्याचबरोबर दोन पंच देखील आता मैदानामध्ये सज्ज होतील आणि त्याचबरोबरीने स्टार टेनिस क्रिकेट ही वाहिनी देखील तयार झाली स्पर्धा कव्हर करण्यासाठी अक्षय पाशीलकर असतील त्याचबरोबरीने भानुदास आणि त्याचबरोबर पुंडलिक शिंगोळे देखील आपण पाहू शकाल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असेल हे तिन्ही सहकारी स्टार टेनिस क्रिकेटची मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज झाली आहे पंच देखील वैभव शेवाळे असतील त्याचबरोबरीने वैभव रसाळ हे दोन पंच आपण या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळतात मैदानामध्ये चला दोन्ही संघ वावरले संघ आणि त्याचबरोबरीने कोयना 2 संघ आपला जो निर्णय असेल त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करायची आहे कारण की आधीच भरपूर वेळ देखील झालाय आपण उद्घाटन समारंभ पार देखील पडला परंतु आता उशिराने आपण मॅच चालू करतोय दोन्ही संघाला क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा तर चला कोयना 2 संघ आपण छत्रपती सजवा आणि अतिरिक्त 12th मॅन आपण मंचावरती देखील पाठवा वावरले संघ आणि कोयना 2 संघ आपल्या दोन्ही संघांना विनंती देखील आपण करू की आपण अतिरिक्त 12th मॅन आपण मंचावरती पाठवायचं आहे 2 दिवसीय स्पर्धा बोरगावकरांच्या वतीने आयोजित केलेली स्वर्गीय रणजित मोरे स्मृती चषक 2025 पर्व पहिले या पर्व पहिल्यामध्ये एक देखणं आणि दिमागदार आयोजन आपण पाहतोय ही स्पर्धा गेली 2 महिने चर्चेमध्ये होती आणि त्या 2 महिने चर्चेनंतर ही स्पर्धा मात्र आज सुरुवात देखील झाली आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार देखील पडला आणि टॉस देखील पार पडला पहिला मासा पहिली बिग फाईट पहिली लढत मैदानामध्ये सुरू होईल एकीकडे असेल कोयना 2 तर दुसरीकडे असेल वावरले या दोन संघांदरम्यान ही बिग फाईट बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल आपण पाहू शकाल पहिले मॅच असेल कोयना 2 वावरले सेकंड मॅच असेल अकुलवाडी आणि भिसेगाव आणि त्याच्यानंतर विनरची मॅच देखील होईल आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामधली चौथी लढत होईल ती कराडे विपक्ष तलेगाव आणि 5वा सामना असेल पहिल्या फेरीतला 4था सामना असेल तो सावडोली विरोधात लोधिवली या 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये एक संघ सुपर 2 मध्ये या चकचकत्या लंपलंपत्या ट्रॉफीसाठी मात्र सज्ज होईल आज मात्र इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र अस्तित्व आपला कायम राखेल उद्याच्या दिवसामध्ये देखील पण तो कोणता संघ 8 संघांमधून या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पदाचा हकदार आणि रनर अप स्पर्धेचा पदाचा हकदार मात्र कोणता संघ होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल पहिले मॅच रंगली जाईल चला कोयना 2 संघ आपण छत्रशन सजवा वाबरले संघाची सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज तयार देखील झालेत मैदानामध्ये आपण पाहू शकाल वावरली टीम कडून सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज युवराज आणि आदित्य मोरे आणि युवराज लोटनकर ही सलामीची जोडी रवाना झाली आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचं पापरपेचं षटक मात्र कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल कोयना 2 संघाकडून पहिलं षटक असेल पापरपेचं त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर 2 क्षेत्राच्या तर्टिया सर्कलच्या बाहेर उभे केले जातील आणि 9 क्षेत्राच्या तर्टिया सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील
2 पंच आणि 2 बॅट्समन ही अशी सरासरी घेऊन मात्र मैदानामध्ये खेळ पहिल्या मॅचचा स्टार्ट देखील होताना पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती शुभम यांच्यावरती जबाबदारी दिली. आता पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर साठी स्ट्राईक एंडला असेल आदित्य मोरा, स्ट्राईक असेल लास्ट स्ट्रायकर वरती युवराज लोटनकर. सलामीच्या आघाडीचे या संघाचा आपण विचार केला वापरली टीमचा तर भरपूर नाव आहे चौक विभागामध्ये आणि तोच संघ मात्र आज मैदानामध्ये प्रथम टॉस जिंकल्यानंतर मात्र बॅटिंग करतोय. आणि अपोजिट साइडला कोयना 2 हा संघ मात्र गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाची ओव्हर घेऊन आलाय. गोलंदाज शुभम पंचाचा ग्रीन सिग्नलचा इशारा. पहिला चेंडू पाण्यात करायचा होता परंतु लाऊडली अपील झाली होती पंचांकडे. पंच वैभव सर बोलून सांगतायत की लेग बाईसची आलेली पहिली धाव आणि लेग बाईसच्या स्वरूपामध्ये श्री गणेशा अकाउंट मात्र 1 धाव संख्येने होताना वावरल्या टीमचा पाहायला मिळतोय. पहिल्या 1 धाव संख्येने आघात देखील झालाय. या स्पर्धेचा स्वर्गीय रणजित स्मृती चषक 2025 स्वागत केलं पहिल्या धाव संख्येने. पहिला चेंडू अकुटप्पाचा पुलचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग रेड क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार देखील नाहीये या स्पर्धेचा या मॅचचा. आलाय तो पहिला चौकार. पहिला चौकार पाहायला मिळतो आपल्याला युवराज लोटनकर कडून. इथे हगाज देखील झाला होता सिंगल धावसंख्येने आणि त्याच्यानंतर आलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकार. आणि या चौकाराच्या वतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला तुटून पडायचंय गोलंदाजावरती. हे देखील समोर चेंडू उडवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. अक्षरशः चेंडू भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती देखील आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपण पाहू शकाल मोहन वाघमारे आपण चला मंचावरती यावं ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडूवरती आली लेग बाईसची 1 धाव आणि त्याच्यानंतर युवराज लोटनकर आले ऑन स्ट्राईकला आणि त्यांच्या बॅट मधून आपल्याला 2 चेंडूवरती 2 चौकार. 1 लॉंग लेग क्षेत्रामध्ये पहिला चौकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर 1 लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः दुसरा चौकार. पहिली चौकार हॅट्रिक या स्वर्गीय रणजित मोरे स्मृती चषकाची आपल्याला पाहायला मिळेल का? प्रेक्षकांची लक्ष मात्र मैदानामध्ये केंद्रित झालंय. अखूट टप्प्याचा चेंडू आणि ह्याच्यावरती देखील पुलचा फटका. इथे देखील चेंडू 1 टप्पा करीत बॉन्डलाईनच्या बाहेर. पहिली चौकार हॅट्रिक युवराज लोटनकर कोण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पहिला बॅक टू बॅक 3 चौकार. 3 चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचली ती तब्बल 13 या धाव संख्येवरती. पहिल्या 3 चौकार. पहिला मॅच मध्ये सुरुवात चांगली केली. बॅटिंग टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंगचा निर्णय का घेतला ह्याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये. इथे देखील चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. इथे देखील थोडं इंस्ट्रक्शन चुकी देखील करतायत. इथे रनआउटची संधी होती पण तू रनआउटची संधी देखील घालवल्या. जरूर बाटकट सांगितले बंसांनी. 1 सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 14 अंकावरती. मेन पंच आपण पाहतोय वैभव रसाल सर आहेत धोत्रे गावचे. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मुक्पे गावचे आपण पाहू शकाल वैभव शेवाळे आहेत. दोन्ही पंच आज मात्र वैभव नावाचे आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे देखील पुलचा धमाका परंतु इथे झालं विणलं आणि झाल्यामध्ये आदित्य मोरे सहज मात्र सापडलाय. पहिली विकेट पहिला हादरा मैदानामध्ये भेटला जाते वावरली टीमला. आदित्य मोरे बॅक टू द डगआउट. पॉवर प्लेच्या षटकाचा आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती मिळालेली सफलता गोलंदाज शुभमला. आणि धाव संख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर
आपण पाहतोय 15-14 या धावसंख्येवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी धावसंख्या हवी होती वावरले टीमला ती धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी देखील झाला आहे। ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज कोयना 2 या संघाकडून आपण पाहू शकाल। मितेश जाधव गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि बॅटिंग साठी वन डाऊनच्या पोझिशनला इनॅट नंबर 3 वरती दाखल देखील झालेत फलंदाज ऋषी आपण पाहतोय। समोर आपण पाहू शकला ऑन स्ट्राइक युवराज लोटनकर आहेत, त्याच्या बॅटमधून 3 चौकार, पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली। आता त्यांना जोडीदार मात्र आलेत नॉन स्ट्राइक वरती ऋषी आपण पाहतोय। चला नेक्स्ट मॅच असेल त्या देखील संघाने तयार राहा। लगेच आपण मधल्या ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत। इथे देखील पुलचा धमाका खेळायचा होता, स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे। इथे दुसरी ओव्हर सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या ओव्हरच्या मितेशने पाहिला पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश देखील आलाय। असे निर्धाव चेंडू फेकावे लागतील कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते वावरले संघ, त्यांना फक्त धावसंख्या करायची। आता इथे देखील हाकू टप्प्याचा चेंडू पुलचा फटका खेचायचा होता पण तो बॅकफुटला जाऊन स्टेअर करायचं होतं परंतु एक्स्ट्रेक्शन आपण पाहू शकाल थोडस फंबल झालं क्षेत्रक्षणामध्ये आणि तिथे लगेच भेटलाय चौकार। जिल्हा विचारून घे या जगा युवराज लोटनकर ऑन स्ट्राइक आहे। इथे देखील बॅटची लिडिंग घेतली आहे, क्षेत्ररक्षक ताईनाथे कोणती चुकी करणार नाहीये। मोठी विकेट मैदानाच्या बाहेर युवराज लोटनकर बॅक टू द डग आउट। शकाल खालापूर अध्यक्ष मान्य श्री प्रवीण दादा मोरे यांचा शुभागमन होत आहे। दादांना विनंती असेल आपण यावं, आपला देखील स्वर्गीय रणजित मोरे स्मृती चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक सहर्षमय स्वागत स्वागत शुभ स्वागत। ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला षटकावरती आला निर्धाव आणि त्याच्यानंतर आला चुकीचा चौकार आणि त्याच्यानंतर आली विकेट आणि चौथा चेंडू देखील आपण पाहू शकाल निर्धाव फेकतोय गोलंदाज मितेशने कमबॅक केलाय। पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 धावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्यात अवघ्या आतापर्यंत 4 धावा। धाव संख्या जाऊन मात्र पोहोचली 18 वरती। इथे देखील बाकी तो बॉलर रनआउटची संधी होती परंतु चुकी घडली आहे मैदानामध्ये। काय घडतंय मैदानामध्ये असं म्हणतात ना की आपल्या क्रिकेटमध्ये एक एक चुकी किंवा एक एक धावसंख्येला खूप महत्व दिलं जातं। असं म्हणतात की राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं आणि तेच महत्व आपल्याला धावसंख्या रोखायची आहे। कोयना टीम आपण पाहू शकाल खालापूर अध्यक्ष मान्य श्री प्रवीण दादा मोरे यांचं देखील शुभागमन झालंय। दादांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आणि विराजमान देखील इथे देखील बराचसा चेंडू काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडली जाते झेल आणि संपवलाय बॅट्समन सुशांत याचा खेळ।
तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 20 धावा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरचा सार्थक जाधव आपण पाहतोय. आपण पाहुण्या विद्यमान सरपंचताई जागृतीताई मोरे यांच्या देखील ते रजा घेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी ग्रुप पंचायत सदस्य स्वातीताई काईनकर या देखील इथे रजा घेत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. त्यांना देखील विनंती करू आपण की उद्याच्या दिवसामध्ये आपण देखील यावं बक्षीस समारंभाला. इथे ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती सार्थक जाधव आला. पहिला चेंडू देखील त्यांनी अद्यापर्यंत चौकार घालला आहे. या चेंडूवरती आलेली चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय होईल. जाऊन मात्र पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आल्या 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या अवघ्या 6 धावा आणि त्याच्यानंतर ओव्हर क्रमांक 3 मध्ये आले गोलंदाज सार्थक जाधव आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं फलंदाज ऋषीने. तशा बाट मधून चौकार देखील पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. इथे देखील बॅटची लेडिंग एज घेतली आहे आणि चेंडू जाऊन विसावला यष्टांवरती. तिसरा आदरा टीम वावरले संघाला 24. लेडिंग घेतल्यानंतर तिथे आली विकेट. ऋषीजी ज्या ऋषीने चौकार मारला होता त्याला देखील बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज सार्थक जाधवला. तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये आदित्य दरेकर आले. भरपूर मोठा बॅट्समन आहे हा. त्याला देखील धावसंख्या करायची होता. यशा बॅट मध्ये फुल टॉस चेंडू आला स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो आदित्य दरेकरच्या बॅट मधून. हा आलाय उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने टीमची धावसंख्या धावून पोहोचली ती 30 अंकावरती. शर्यती देहष्टी पाहिली आपण तर खूप मजबूत अशी देहष्टी आपण पाहतोय ते आदित्य दरेकरची. हा देखील हाकून टप्प्याचा चेंडू होता. हा देखील पुलचा धमाका. आदित्य दरेकर वावरले संघाचा हार्ड हिटर जशी ओळख असते मैदानामध्ये. प्रत्येक मॅच मध्ये जाऊ प्रत्येक मॅच मध्ये चान्स भेटला हार्ड हिटर फलंदाज म्हणून आदित्य दरेकरला पाहण्यात आपण पाहतो. आणि तोच आदित्य दरेकर तशा माठ मधून ज्यावेळेस संघ अडचणीत सापडतो ना त्यावेळेस संकट मोचक धावण्याचं काम नेहमी आदित्य दरेकर करत असतो. आणि आज देखील संघ अडचणीत सापडला होता आणि त्या अडचणीतून बाहेर काढायचं काम केलं त्या आदित्य दरेकरने. तशा माठ मधून 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. तब्बल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या धावसंख्येवरती. इथे देखील बॅटची लेडिंग घेतली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्राकडे. इथे थोडंसं आउटफील्ड खराब आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. थर्ड मॅनला मात्र क्लिअर करणारा हा
एक चौकार तब्बल 16 धाव संख्येचे 3 चेंडूवरती विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग खेळतो आहे आणि संघाची धाव संख्या 6 मात्र पोहोचली आहे ती 40 या धाव संख्येवरती 40वा धाव फलकावरती आपण पाहतोय बाबरले टीमची धाव संख्या इथे देखील थोडासा कुटापाचा चेंडू होता बिगेट करण्याचा प्रयत्न होता पण प्रॉपर टायमिंग देखील झालं नाही या चेंडूवरती पंचांचा आला षटक संपल्याचा निर्बाळा आणि ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपुष्टात आलाय ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते धन्यवाद दरेकर कसा खेळेल तो रोशन मात्र आता तेच विचार करत असेल की आदित्य मोरला जास्तीत जास्त स्ट्राईक या ओव्हर मध्ये आपल्याला द्यायची त्या समोर मात्र युवा गोलंदाज छोटा चिमुरडा आपण पाहतोय पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्टेअर करायचा होता इथं बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघाले आणि ही ते दुसरीच्या धाव संख्या देखील हा नाही म्हणता पूर्ण देखील झाली आहे 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 43वा धाव फलकावरती युवा गोलंदाज आपण पाहतो छोटा चिमुरडा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्याने देखील पहिला चेंडू चांगल्या प्रतीचा हाताळला आणि त्याच्यावरती आले अवघ्या 2 धावा 2 धाव संख्येच्या मदतीने 43वा धाव फलकावरती इथे देखील पाहू शकाल आपण चांगला चेंडू पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी देखील करतायत चेंडू चांगला टाकला होता गोलंदाजाने परंतु साथ भेटली नाही क्षेत्ररक्षकाची त्या हा देखील फटका दर्जा आहे परंतु इथे देखील आता चुकी करणार नाहीये स्ट्राईक एंडला फेकिंग करताय थोडीसं फंबल झालं दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती आणि एका गाडीचा अपघात होणं शक्य होतं आणि तेच मैदानामध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये रोशनला मात्र बाद करण्यास भाग पाडलं कारण की आदित्यला स्ट्राईक देणं गरजेचं आहे त्याच्या मागून एकाच 2 फटके देखील येऊ शकतात परंतु इथे सिंगल कंप्लीट झाली सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 48 या धाव संख्येवरती चांगली स्थिती आपण पाहतोय अबोर्ले टीमची पहिली मॅच वावरले विपक्ष कोयना या 2 संघादरम्यान ही लढत मात्र पाहायला मिळते आहे आणि ती लढत मात्र चालू झाली आहे अद्यापर्यंत ओव्हर क्रमांक 4 मध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकामध्ये धाबा लागल्या त्या अद्यापर्यंत 48 म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष असेल आणि किती मांडणे असेल संदेश जे विचारे साहेबांचा इथं शुभागमन झालं आहे त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील विराजमान व्हा मंचावरती येऊन आदरपूर्वक सन्मानपूर्वक
तर चला पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये लगेचच आयोजक आपण पाण्याची पूर्तता करायची आहे. टॉप इन बॅट्समन मैदानामध्ये संदेश विचारे आले. गोलंदाजी मार्क वरती मॉबरलेट कोयना टीम कडून आपण पाहतोय. सार्थक ज्याने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आदित्य मोरे सारख्या दरेकर सारख्या फलंदाजाला स्टॉप केलाय परंतु ही ते आदित्य दरेकर ऑन फायर. मला शांत ठेवाल तुम्ही. मी शांत बसायला का संत नाहीये आणि तेच मैदानामध्ये दाखवून द्यायचं असणे. आदित्य दरेकर आपण पाहतोय त्याच्या पाठ मधून आला षटकार आणि या षटकाराच्या वतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचली आहे. ती तब्बल 54 या धावसंख्येवरती. ही ते देखील शरीराचा भेद घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लावली अपील पंचांकडे झाली होती. आपण पंच देखील सांगतील इथे जर का नाश गेंडला फेकी केली असती तर फलंदाज बाद देखील झाला असता आदित्य दरेकर. इथे लेग बाईची आली एक धाव. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 वरती. आता शेवटच्या चेंडूवरती देखील आदित्य दरेकरने स्ट्राईक घेतली आपल्या स्वतःकडे आणि इथे देखील आता पाहू शकाल शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हर मधला आणि पहिल्या इनिंग मधला 55 धाबा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पहिल्या इनिंगचा पाहायला मिळतो आपल्याला. शेवटचा आणि अंतिम चेंडू सार्थक याच्या आदित्य दरेकरच्या बॅट मधून हा देखील लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर शेवटच्या चेंडूवरती शेवट गोल करणारा आलाय तो ओव्हरले टीमसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने
तर चला अकोलवाडी टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. तर बेसेगाव टीमचा कर्णधार आपण विनंती आपणास की आपण टॉस साठी लगेचच यावं. तर प्रवीण दादा मोरे खालापूर अध्यक्ष आपण आपल्या शुभास्ते मात्र टॉस करायचा आहे. तर गोविंद दादाच्या शुभास्ते मात्र टॉस केला जाईल. सेकंड मॅचचा बेसेगाव विपक्ष अक्कुलवाडी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल सेकंड मॅचचा. अक्कुलवाडी टीमचा टॉस जिंकला. अक्कुलवाडी टीमनं निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सलामीची जोडी रवाना झाली आहे. कोयना टीम कडून येणारे 24 चेंडू आणि तब्बल 62 धावसंख्या इनिंग साकारायची योजना. त्या धावसंख्या 40 देखील करायच्या. सलामीची जोडी ऋषी आणि सतीश ही सलामीची जोडी रवाना झाली. आघाडीचे दोन फलंदाज झाले रवाना मंचा मैदानावरती. स्ट्राईक बॅट्समन आपण पाहू शकाल. ऋषी नॉन स्ट्राईकला सतीश आहे. गोलंदाजी मार्को ओव्हर क्रमांक 1 मध्ये पावरपेचा षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्को रोशन आपण पाहतोय. पहिला चेंडूमध्ये स्वागत केलं कव्हरच्या रिजन मध्ये. डीपेक्षा कव्हरला चेंडू दंदन करत चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर 62 संख्येचा पाठला करायचा आहे आणि हल्याला कोयना 2 संघाकडून हा पहिला चौकार येतोय. तो म्हणजे 62 संख्येचा पाठला करायचा आहे आणि त्याच्यासाठी संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. तो बॅट्समन ऋषीच्या बॅटमधून.
पहिला चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि त्याच्यानंतर बाग टू बाग दुसरा देखील तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे. ती कोयना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. हेच धावसंख्या करायची असेल तर आपल्याला स्ट्रोक मोठे फटके खेळावे लागतील. इथे देखील समोर चेंडू उडवलाय, रनआउटची संधी झाली निर्माण, परंतु इथे वैभव शेबाले सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की इथे फलंदाज पोहोचलाय की नाही. इथे देखील जरूर पंच सांगतात की फलंदाज पोहोचलाय म्हणजे एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 9 अंकावरती. पाबलबेचा षटक आहे आणि त्या षटकामध्ये आपल्याला फटकेबाजी करायची आहे, कारण की भलं मोठं टार्गेट सेट केले वापरले टीम ते कोयना टीमच्या विरोधामध्ये. नेक्स्ट मॅच असेल एकीकडे असेल अकुलवाडी, दुसरीकडे असेल बेसेगाव. दोन्ही संघांमध्ये टॉस देखील झाला आहे. निर्णय पोहोचवा अकुलवाडी संघ आपला. इथे देखील दमदार हिट पाहायला मिळतोय रोशनच्या विरोधामध्ये. हवाई सफर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय, तो 7 धावसंख्येसाठी षटकार. तर नेक्स्ट मॅच असेल निखिल 11 अकुलवाडी. या संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय, तर म्हणजे बेसेगाव टीमला तयार राहत दोन्ही संघ. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली, ते तब्बल 15 आहे धावसंख्येवरती. बाबरबेचा षटक आहे आणि त्याच्यानंतर देखील ह्याच्यावरती देखील आक्रमण चढवलंय. चेंडू लॉंग ऑन लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकासारखं पाहत राहिला. चेंडूने सीमा रेषा ओलांडली आहे. इथे देखील आल्या 7 धावसंख्या षटकार. झालंय ओव्हर झाली. पहिल्या चेंडूवर चौकार आला, नंतर चेंडूवर डॉट चेंडू, नंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल आणि लगातारचे 2 षटकार. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या, ते 21 धावा. उलटफेर थोडस झालं होतं आणि आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार आला, तो लॉंग लेगला, त्याच्यानंतर सिंगल आली आणि त्याच्यानंतर 2 षटकार. अशा पद्धतीने पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या कोयना 2 संघाच्या तब्बल 21 धावा आणि वावरल्या संघाची धावसंख्या होती 14. परंतु आता उलट फेर झालाय. आता येणारे 18 चेंडू आणि भुजासाठी अजून 41 धावसंख्येची गरज आहे कोयना टीमला. आणि सलामीची जोडी ऋषी आणि त्याच बरोबरीने सतीश पाहतो आपण. इथे देखील चेंडूने बॉटम एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचील का? 2 क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेली शर्यत शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय, परंतु थांबवलं सतोषाने ऋषीला. रिस्क नो, कोणती रिस्की धाव घेत नाहीये. त्यामध्ये 1 धावसंख्या मिळाली आहे, तर आपण 1 धावसंख्येमध्ये समाधान मानूया आणि मोठमोठे फटके देखील आपण नंतर खेळू देखील. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. टीम कोयना संघाच्या इथून अजूनही 40 धावसंख्या करायची उर्वरित 17 चेंडूंमध्ये. पंच आपण पाहतोय वैभव शेवाळे सर आणि स्पर्धक पंच वैभव रसाल सर. स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी अक्षय पाशीलकर, भानुदास रुटे आणि पुंडलिक शिंगोळे हे देखील सज्ज झाले ती स्पर्धा कव्हर करण्यासाठी. घर बसल्या आपल्याला ही स्पर्धा स्वर्गीय रणजित निंबाळ स्वर्गीय रणजित मोरे स्मृती चषक 2025 पर्व पहिले आपण घर बसल्या पाहतोय. आपण देखील पाहू शकाल या चेंडूवरती आले निर्धाव चेंडू आणि तब्बल 22 धावा धावफलकावरती. ही देखील चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचील का?
अडवायचं होतं, ट्राय केलं होतं, परंतु यश मिळालं नाहीये. आणि ही ते देखील चेंडूवर हा हा नाही ना म्हणता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय षटकार. आणि षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 28 या धावसंख्येवरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय, भरपूर शेष धावून इथे देखील चेंडू हा नाही म्हणता वन बाऊस क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर स्वतःच्या बॅट मधून आलाय पुनश्च चौकार. वैयक्तिक पाहायला गेलं 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची विध्वंसक खेळी करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. रिव्हर्स अटॅक स्विचचा प्रयत्न, सरळ बॅटने तर धावसंख्या येते ना, तर आपण आडव्या बॅटने धावसंख्या करायचा प्रयत्न देखील करायचा नसतो. परंतु सतीशने तीच एक वेगळी रणनीती आखली आणि या चेंडूवरती स्विच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपयश आला. इथे चेंडू आला निर्धाव, धावसंख्या 32 वरती स्थिरावली. अजून 32 धावसंख्या 30 धावसंख्या करायची आहे. इथे देखील मोठा फटका आलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू वन बावून सीमा रेषेच्या बाहेर आलाय. तो एकटा फॅकेरीस चेंडू चौकार. आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपला झाला. पाण्याची पूर्तता करा, आपल्याला पाणी न्यायचं असेल मैदानामध्ये तर कोयना संघ, अन्यथा तिसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाणी देखील दिला जाणार नाहीये. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 36 धावा धाव फलकावरती. आता ठोक डीजे एक संधी देऊया डीजे मास्टरला देखील. इथे देखील पंच लावले अपील पंचांकडे लावले अपील. परंतु एक मी जरूर म्हणेल पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये वावरले संघ देखील भरपूर खेळतो. आपण बॅट कटची अपील आहे ना ती मेन पंचांकडे करायची असते. स्क्वेअर लेग पंच त्याचा डिसिजन काही देऊ शकत नाहीये. आपण ज्या वेळेस मेन पंचांकडे बॅट कटची अपील कराल ना त्यावेळेस आपल्याला ही अपील भेटू शकते. स्क्वेअर लेग पंच वैभव रसाल सरांनी देखील तेच सांगितलं की आपण ही अपील आपण मेन पंचांकडे करा, म्हणजे वैभव शेवाळे सरांकडे करा. माझ्याकडे अपील कराल तर हा डिसिजन माझ्याकडे नाहीये. आणि वाबरे संघ आपण भरपूर मॅचेस खेळतो, आपण मोठमोठे व्यावसायिक दर्जाच्या मॅच देखील खेळतो आणि त्या मॅच खेळण्यासाठी आपल्याला माहिती देखील हवी आहे की आपण बॅट कटची अपील ही मेन पंचांकडे करायची असते. नवीन बॅट्समॅन एंटर झालेत वंडामुंच्या पोझिशनला. आता 11 चेंडू 26 धावसंख्या करायची आहे. जिथपर्यंत सतीश मैदानामध्ये असेल ना तिथपर्यंत अशा पडलबीत असेल टीम कोयना संघाच्या. मितेश जाधव वंडामुंच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल देखील झालाय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आदित्य आपण पाहतोय. आदित्य मोरे गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत. परंतु 2 षटकांमध्ये 36 धावसंख्या केल्यात त्या कोयना 2 संघाने. इथे येऊन डान्सिंग डाऊन
सरपटका खेळायचा होता पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव चेंडू जेवढे पडतील तेवढे दडपण येतील. आता कोयना संघावरती तेवढा मोमेंटम शिफ्ट होईल. तो वाबरले संघाच्या बाजून पण तो आता सध्या पाहायला गेला तो मोमेंटम आहे तो कोयना संघाकडे. परंतु हा मोमेंटम कंपल्सरी पुढे न्यायचं काम करावं लागेल. पण तो आता दडपण आलाय. या चेंडूवरती दडपणास प्रेशर टाकायचं काम केलं आदित्य मोरेने. ज्या कामासाठी आदित्य मोरे ओळखला जातो ना तेच काम मैदानामध्ये करत असताना पाहता आपण आदित्य मोरे. जर बॅटिंगला येत असताना काही मला परफॉर्मन्स झाला नाहीये परंतु आता गोलंदाजी मार्क वरती मी चांगले चेंडू फेकून गोलंदाजांना चारी मुंड्या चित करायचं काम करायचंय आणि तेच मात्र आदित्य मोरे आता मैदानामध्ये खेळ करतोय. इथे देखील फटका हेलिकॉप्टर शॉट सजवलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा आलाय बॅट्समन मिथेशच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने जे दडपण होतं ते प्रेशर होतं ते प्रेशर आता हटवलं गेलंय. या षटकाराच्या वतीने धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल. साबून पोहोचेल ते 42 वरती. आता उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज मात्र असणारे कोयना संघाला हाय व्होल्टेज मुकाबला हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये रंगली जाते. एकीकडे वाबरले तर एकीकडे कोयना या दोन संघादरम्यान. इथे देखील फटका दर्जेदार आहे. मला कितपर्यंत शांत ठेवाल मी का शांत बसायला संत नाहीये हेच दाखवून देत असताना बॅट्समन मिथेशच्या बॅट मधून पहिले 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती षटकार लगवायची ताकद देखील माझ्याकडे आहे तेच दाखवून देत असताना मैदानामध्ये मितेश जाधव ऑन फायर ठोक डीजे. आता मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल. सावून पोहोचेल ते 48 वरती. अजूनही पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. जो मोमेंटम पहिल्या चेंडूपासून होता ना तो कंटिन्यू करायचं काम केलं कोयना संघाने. थोडस डगमगले देखील नाहीये. पहिल्या चेंडूवरती आला तिथून धावसंख्या करायची आहे ते इरादे मनामध्ये ठेवले आणि ती धावसंख्या पोहोचायची देखील. लावडल्या अपील पंचांकडे परंतु हिते काय खेळलं. इथे देखील आलाय चेंडू निर्धाव. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झालाय आणि ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धाव फलकात आपण विचार केला तर धाव फलकावरती लागले 48 आणि विजयासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे टीम कोयना संघाला. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेत. गोलंदाजी मार्क वर नयन आपण पाहतो. नयन सावंत गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये त्यांना 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्या वाचवायची आहे पण तो सेट झालेला बॅट्समन आपण पाहतोय सतीश मात्र आता मैदानामध्ये ऑन स्ट्राईक असेल. ज्याला टेनिस क्रिकेटचा चेंडू आता फुटबॉल दिसायला सुरुवात झाली की काय हाच प्रश्नचिन्ह मात्र वावरलेकरांच्या मनामध्ये आता पडला आहे. परंतु गोलंदाज नयन सावंत गोलंदाजी मार्क वरती. हा देखील मोठा बिग हिट लॉंग ऑफ क्लिअर करणारा कॅमेरामॅनला सलामी देणारा हा आलाय बिग हिट षटकार. धाव संख्या 6 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचली 54 वरती. आता उर्वरित 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे आणि पाहायला गेला तर
तर 32 धावसंख्येची विध्वंसक इनिंग खेळतोय सतीश हा बॅट्समन. एक हाती धुवाधार फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना इथे देखील फटका आता फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत ऑलेंडर काय षटकार आहे. आमचे कॅमेरामॅन देखील पुंडलिक शिंगोळे सांगतायत की हा षटकार आहे. म्हणजे षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 60 वरती. म्हणजे आता 4 चेंडू आणि विजयासाठी कोणी येऊ नका. 2 मिनिटं वैभव सर आपण चेक करतोय. हा डिसिजन पेंडिंग असेल थोडंसं आपण थांबूया. सतीश या बॅट्समनला टॉस बॉक्स मध्ये जाऊन आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबामध्ये सन्मानित करायचंय. तर वावरले टीमचा करत आपण आयोजकी संपर्क साधा. तर मी एक सूचना तो आपल्यापर्यंत पोहोचवतो सर्व टीम समोर की आपण 2 षटक झाले ना की आपला जो 12वा प्रतिनिधी असेल ना त्याने आपली पाण्याची बॉटल भरून ठेवायची आणि तोच मैदानामध्ये पाणी देखील घेऊन जाईल. याची नोंद घ्या. कारण की उन्हाचा तडाखा हे 2 ओव्हर झाल्यानंतर आपण पाणी आपल्या प्लेअरला आपणच घेऊन जायचंय. सुशांत सावंत आपण आदित्य दरेकर आपल्याला बोलवत आहेत. सुशांत सावंत आपण या व्यासपीठाजवळ. तर महत्वाची सूचना आहे. बिसेगाव संघ आणि आता अकुलवाडी संघ खेळतोय. दोन्ही संघाचा 12th आपण मंचावरती पाठवा आणि 2 ओव्हर झाल्या ना कंपल्सरी की आपण पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची. आयोजक बोलतील, कॉमेंटेटर बोलल, बॅट्समन आवाज देतील तेव्हा आपण पाणी घेऊन जा. याच्यावरती थांबू नका आपण. चला दोन्ही टीमचा 12th मॅन आपण मंचावरती. अकुलवाडी टीमचा 12th मॅन आलाय. बिसेगाव टीमचा 12th मॅन आपण मंचावरती पाठवा. सलमान आणि मिथुन ही सलामीची जोडी स्ट्राईक एंडला. सलमान आपण पाहतो नॉन स्ट्राईक घेतलं. मिथुन गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज सुदेश आलाय.